आता परत फंक्शनचा प्रॉब्लेम आला. आता इथं काय काढायचं तुम्हाला, या 8f of x plus 6f of 1 by x is equal to x plus 5 and y is equal to x square into f of x, then value of dy by dx at x is equal to -1. ओके, व्हॅल्यू कुठं काढायची, ॲट x is equal to -1. म्हणजे आपल्याला काय दिलेले y is equal to काय, x square into f of x. ओके, देन याचा जर डेरिव्हेटिव्ह काढलात काय ते हिअर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता तुम्हाला जेव्हा एक्झाममध्ये तुम्ही सॉल्व करणार CETचे तेव्हा हे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x हे काही लिहिणार नाहीत, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढायचा. हिअर वायचा डेरिव्हेटिव्ह काय, dy बाय dx इज इक्वल टू, आता इकडे डेरिव्हेटिव्ह काय u इंटू ही नुसार काय इट इज 2x नाही ते x स्क्वेअर. फर्स्ट ॲज इट इज x स्क्वेअर इंटू एफ डॅश ऑफ x प्लस एफ ऑफ x ॲज इट इज इंटू 2x. देन आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह कुठं काढायचं आहे, ॲट x इज इक्वल टू -1. आपण उलटा प्रॉब्लेम करायला होतो. देअरफॉर dy बाय dx ॲट x इज इक्वल टू -1 काय येणार, -1 स्क्वेअर इंटू एफ डॅश ऑफ -1 प्लस एफ ऑफ -1 इंटू 2 इंटू -1. म्हणजेच हे काय होते, एफ डॅश ऑफ -1 आणि -2 इंटू एफ ऑफ -1. म्हणजे आता आपल्याला एफ डॅश ऑफ -1 आणि एफ ऑफ -1 ह्या दोन्ही व्हॅल्यू माहीत पाहिजे. हे तर आपण सर्व डेरिव्हेटिव्ह काढला, आपल्याला dy बाय dx काढायचं होतं, dy बाय dx काढला ॲट x इज इक्वल टू -1. पण आता आपल्याला ह्या दोन व्हॅल्यू माहीत नाही. मग ह्या दोन व्हॅल्यू काढण्यासाठीच आपल्याला काय दिलेली, ही रिलेशन दिलेली. ओके, केअरफुली पाहता. गिवन काय, गिवन इट इज 8f of x प्लस 6 इंटू एफ ऑफ 1 by x इज इक्वल टू x प्लस 5. 8f of x प्लस 6 इंटू एफ ऑफ 1 by x x प्लस 5. ओके, आता याच्यावरून डायरेक्ट आपण एफ ऑफ -1ची किंमत काढता येते का पाहू. याच्या सरळ ॲट x इज इक्वल टू -1, x इज इक्वल टू -1 जर ठेवलं तर काय होते, 8 एफ ऑफ -1 प्लस 6 एफ ऑफ अगेन -1. केअरफुली पहा, एक्सच्या जागेवर जर -1 ठेवलं तर 1 अपॉन -1 इट इज -1 इज इक्वल टू -1 प्लस 5. म्हणजेच हे 8f ऑफ -1 आणि इट इज 6 म्हणजे हे होते 14 एफ ऑफ -1 इज इक्वल टू 4. म्हणजेच एफ ऑफ -1 इज इक्वल टू काय ते 4 अपॉन 14. 4 अपॉन 14 म्हणजेच काय 2/7. ही झाली फक्त कशाची किंमत, एफ ऑफ -1 ही किंमत आली. ओके, आता काय राहिले, एफ डॅश ऑफ -1. ओके, मग एफ डॅश ऑफ -1 आता सपोज याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. डिफरन्शिएट इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू x. मग आता याचा जर डेरिव्हेटिव्ह काढला काय होते, 8 एफ डॅश ऑफ x प्लस 6 एफ डॅश ऑफ 1 by x. इथे x नाही 1 by x आहे म्हणून परत या 1 by x चा डेरिव्हेटिव्ह दॅट इज 1 by x स्क्वेअर इज इक्वल टू 1. x प्लस 5चा डेरिव्हेटिव्ह 1. आता परत या डेरिव्हेटिव्हमध्ये काय करणार, ॲट x इज इक्वल टू -1. मग काय ते 8 एफ डॅश ऑफ -1 प्लस 6 एफ डॅश ऑफ पुन्हा इथं काय 1 अपॉन -1 म्हणजे पुन्हा -1च आणि इंटू हे होते -1. आता हे केअरफुली पहा, एक्सची किंमत आपण काय ठेवले -1. हे -1चा स्क्वेअर हे होते +1 पण वर -1 आहे म्हणजे हे -1 इज इक्वल टू 1. कॅल्क्युलेशन केअरफुली पहा. नाव आता हे काय 8 एफ डॅश ऑफ -1 मायनस 6 एफ डॅश ऑफ -1 हे -1 आणि इट इज -6 इज इक्वल टू 1. ओके, अँड देन 2 एफ डॅश ऑफ -1 इज इक्वल टू 1. म्हणजेच एफ डॅश ऑफ -1 इज इक्वल टू 1/2. ओके, आता आपल्याला ह्या दोन व्हॅल्यू यूज करायच्या, ही एक व्हॅल्यू ही एक व्हॅल्यू, म्हणजे आपलं ते लास्ट आन्सर. ओके, देन एफ डॅश ऑफ -1 काय इट इज 1/2. देन -2 इंटू 2/7. ओके, म्हणजेच हे 4/7 झालं. इट इज 7. केअरफुली पहा, हे काय होते 7 आणि इट इज -8
म्हणजेच -1/14. हे 2 × 2 4, 4/7, 7 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, 7 - 8 - 1/14, म्हणजेच ऑप्शन कोणते? इट इज ऑप्शन डी. कॅल्क्युलेशन केअरफुली पहा. आपण काय केलं, सगळ्यात आधी dy/dx काढलं, पण dy/dx ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला ह्या दोन व्हॅल्यू माहीत पाहिजेत. कोणकोणत्या? f - 1 आणि f - 1. मग आपल्याला गिव्हन रिलेशनवरून आपण f - 1 आणि f - 1 दोन्ही व्हॅल्यू काढल्या आणि त्याच्यावरून कॅल्क्युलेशन केअरफुली पहा. ओके, नाव